हा चला चला. हा दुखायला लागलं ना. हा मला वाटलंच होतं कसं काय दुकान आहे. डॉक्टरकडे जाऊ चल आपण चल. हाय फ्रेंड. हाय फ्रेंड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हण ना. गुड मॉर्निंग नाही. नामिंग नाही ग, मॉर्निंग. बाय म्हणा, मी स्कूलला चालली. बाय. श्रीला स्कूलमध्ये सोडलं आणि त्यानंतर म्हणलं चला आपण पूजेसाठी खूप दिवस झालं फुलं आणि पानं घेतली नाहीत तर मी ते घेतले. तिला सोडवलं आणि घरी आलो. मॅडम आज खुश होत्या, गेल्या खुशी गेल्या आज. का तर 2-3 दिवस झालं स्कूलमध्ये नव्हते. उद्यापासून म्हणलं मला नाही जायचं तरी म्हणली जाताना पोट दुखतंय माझं. तर आता घरी आलो, पूजेचं सामान घेतलं. म्हणलं आता घरी गेले की आवरावं आणि पूजा करावी. आवरायचं आधी मी काय केलं, दळण करून घेतलं. असं पण मी खूप थंडी वाजते. आधी म्हणजे दळण करून घ्यावा. तर घरामध्ये जास्त पसारा झाला का तर गॅलरी मी कालच धुवून घेतली होती, मग गॅलरीत नाही दळण केलं, बाहेर केलं. आणि आता तुम्हाला तर माहिती आहे एवढी थंडी सुटली आहे ना मापाच्या बाहेर. पुण्यामध्ये तर खूप थंडी आहे. गावाला तर खूप आहे. का तर सासूबाईंचा कॉल आला तर तेव्हा पण त्या सांगत होत्या की गावाला खरंच खूप थंडी आहे. 7 वाजल्या होत्या काल तर तेव्हा म्हणल्या थंडी खूप आहे. तर चल पटकन आवरते, श्रीला परत घ्यायला जायचं आहे. पाठीमागे ना असा डब्बा ठेवलाय बेसिंगपाशी. तर तुम्ही समजून जा की तो डब्बा कोणी ठेवलाय. तर मी आता घर आवरत होते तर रोज मी ती डब्बा शोधते माहिती आहे की कुठे काढून जिथं हात पोचत नाही ना तिथं जाऊन. इथं कपाटापाशी तरी ठेवती, फ्रीजच्या तिथे तरी ठेवती, त्याच्यावरती काय असेल ते घ्यायला पाहिजे. नाही तर मंदिरापाशी तरी ठेवते का आता तिथं तिला खेळायचं असतं. आणि बेसिंगपाशी कंटिन्यू हात धुवायचा असतो. कधीच तिचे हात ओले नसतात असं नाही. काही जरी खेळलं ना की लगेच बाबा मला हात धुवायचा. तिचा हातच जात नाही बेसिंगपाशी, पण त्यामुळे ती तिथं डब्बा ठेवते. तर मी नाही काढला तो साईडला, तिथं सरकून ठेवणार आहे. का तर जरी मी ट्रॉलीमध्ये कुठं जरी ठेवला तरी ती शोधते आणि तिथं घेऊन जातेच. म्हणून म्हटलं राहू द्या. घरातली कामं वगैरे आवरली. त्यानंतर म्हटलं चला देवपूजा पण करून घ्यावी. देवपूजा करेपर्यंत ना श्रीचा टाईम झाला होता, म्हणजे तिला घ्यायला जायचं होतं. 10 मिनिट होते तर मी पटकन माझं आवरलं. आणि ते पण मला खूप ओरडत होते की तू खूप लेट करती. त्यानंतर मला दळण वगैरे ठेवायचे, पटकन आवर. तर म्हणलं चला हा आवरलं माझं, म्हणलं चला निघू आपण आता. लेट होईल, मला लेट झालं. लिफ्ट यायची अजून. दळणवालाच नाही आहे इथं. ते म्हणले शटरवरती करा आणि ठेवा. का तर त्यांना आम्ही कॉल करून विचारलं तर आता दळण ठेवले आणि श्रीला घ्यायला जायचं. फक्त 5 मिनिटं बाकी आहेत. ओ चला लवकर. आपलं शॉप बस बंद होईल बोलते. तर श्रीला घेतलं आणि परत आम्ही फ्रूट्स घ्यायला आलो होतं. का तर घरामध्ये फ्रूट्स सगळे संपले तर नाहीतच. तर म्हटलं आधी घ्यावा आणि मग घरी जायचं. काय पाहिजे? जम्पिंग जपांग. हां ओके जाऊ आपण. हा देते. मला खायचे बाबा. मछली पलून जाईल माझ्याकडनं. मछली बघ, मछली आमची मछली छोटी मछली. दुसरं काहीतरी खेळायचं. अगं थांबे पडशील लंगडी, पाय मोडन. चला काय वेळात नाही, लई लेट झाला घरी यायला. फळ आणायला गेलतो, पिशवी भरून भाजीपाला घेऊन आलो. आणि हिने एक कछवा घेऊन आली. पिगी बँक आहे पण ते कछव्याची पडली. चेंज केलं आणि लगेच पिगीमध्ये पैसे टाकले. किती झाले? कितने सारे पैसे? नाहीये. श्री पिग्गी भरले की बाबाला देणार ना? कोणा देणार? आपण फिरायला जाऊ ना, घुमायला जाऊ. नाही जायचं का? पैसे शोधते आणि त्या पैशामध्ये ना ह्या पिगी भरला ना आणि गाडी घेणार आहे. कुठली वाली गाडी घ्यायची? फॉर्च्युनर. बैलगाडी घ्यायची होय. ठीक आहे बैलगाडी घ्यायची. आम्हाला वाटलं काय
बहुत पैसे झाले ना ह्याच्यात मग घेऊ. ओके सारे भाजी लागले तर ते सगळं मी आता फ्रीज मध्ये ठेवून देते. ओय, राव तुमचं जायचं लेट होईल. यावरती ठेवून देते. बाई चला घरामध्ये. बाय करायचं, हे करायचं, ते करायचं, निस्ती मस्ती पाहिजे. नको फुलं घेऊ नको, देवा बसली तुला मी फटके देईन आजच पूजा. श्री आता झोपी गेली आणि बघा ना ती शेजारी ना त्या येताना ती कछवा घेऊन आली आहे, त्याला पण घेऊन झोपली आहे कासवाला. आणि छान गोड झोपली, शांत आहे म्हटलं ते. आणि आता नवीन आहे तोपर्यंत. ह्याच्या आधी पण आम्ही ती बिल्ली आणली होती ना, तिला पण तसंच केलं. तर नवीन होती तोपर्यंत घेऊन झोपायचे, आता नाही. आता तसंच आहे, आजच्या दिवस घेईन, उद्या नाही घेणार. सागर गेल्यानंतर थोडीशी मस्ती केली, थोडंसं खाल्लं, आता शांत झोपली आहे. तर मी पण म्हणलं तिला नाही का पटकन झोपी लावा, आता स्कूलला जायला लवकर उठली होती. तर आता मी थोडा वेळ म्हणलं आराम करावा आणि श्री झोपली आहे. दिवाबत्ती केली आणि म्हटलं नाही का आम्ही येताना तुरीच्या शेंगा पण आणल्या होत्या ओल्या. तर मी ते मीठ टाकून शिजायला ठेवलं, तर वरतीच मीठ आहे ते मिक्स करून घेते. आणि स्वयंपाकाची पण तयारी करावं म्हणलं. तर चहा करायचा होता, तर मॅडम म्हणल्या मम्मा चहा चांगला नसतो, चहा प्यायचा नाही. तर मी चहा ठेवते आणि श्रीला दूध प्यायला देते. काय पाहिजे तुला? पायनॅपल. पायनॅपल कुठे? नाही आणलं बाबाने पायनॅपल. पपिता आहे तो. मिस्टेक होऊन जाते. स्वयंपाक झाला, भांडे झाले आणि आता मॅडमचा होमवर्क घ्यायला चालू आहे. तर होमवर्क करते तोपर्यंत म्हणलं चला आधी नाही का भांडे बिंडे घासून घेतले मी. का तर म्हणलं ती तिच्या मूडवर असतं. आता मूड आला आहे अभ्यास करायचा, म्हणलं चला थोडंसं होमवर्क घेऊन ये. आधी घ्यावा तिचा. लिव क्यू फॉर क्वीन आणि डॉट येतं ते लिहिते, छान डॉटवरती करते, मस्त लिहिते तशी. तर चालू आहे. आणि उद्या माझं चाललं आहे बोर्ड आणायचं आहे, पण अजून आणलंच नाही आहे. बघू उद्या परवा जर वेळ भेटला तर सागरला जाऊन येईल की बोर्ड घेण्यासाठी बाहेर. बट ठीक आहे, बाबाला वेळ भेटला की आपण तुला बोर्ड आणू. ओके, छोटासा बोर्ड तिथे लिहायला आपण तिथे लावू. बोर्ड तिथं ती ह्या भिंतीला आपल्या काय बोर्डवरती स्कूलमध्ये कसा बोर्ड असतो. आणि आम्ही बघितलं ना देवपूजा केली, नुसतं देवापाशी जर फुलं आणि काय दिसलं की आम्ही ते खराब करणार नाही, असं कधी होणार नाही. हा ना? हा म्हणते केलं ना. मी फटके देऊ? जाऊ दे, होमवर्क कम्प्लीट कर. चला, डिस्टर्ब होते तिला मध्येच.